नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी लिखित कथा यात्रा. बंगल्याची बाल्कनी खूपच प्रशस्त होती, काहीशी रुंद आणि खूप लांब. एखाद्या सार्वजनिक सभागृहाचा तुकडा कापून आणावा तशी. 2-3 खुर्च्या वेड्यावाकड्या इतस्ततः पसरलेल्या होत्या. बाल्कनीच्या एका कोपऱ्यात एक ठेंगणी खुर्ची होती. त्या खुर्चीत सईबाई बसलेल्या होत्या. शुभ्र सफेद साडी, त्यातल्या त्यात तलमाशी, पण खादीची. खादीचा खरखरीत बोचरा स्पर्श त्यांना पूर्वी खूप बोचायचा. मांड्यांना तर खूपच, पण आता त्याची सवय झाली होती. सईबाईचा नेम होता, दुपारनंतर उन्हं कलंडली की त्या एका ठेंगण्या खुर्चीत येऊन बसायच्या. इतर वेळी त्या पलंगावर पडलेल्या असत. ती ठेंगणी खुर्ची त्यांनी मुद्दाम जगनकडून आणवून घेतलेली होती. बाकीच्या सगळ्या खुर्च्या उंच होत्या. त्यात कधी थोडा वेळ बसल्या की त्यांचे पाय लोंबत आणि मग रात्री पायांना सूज येई. सईबाईचं शरीर मूळचं गोंडस आणि गोल गुबगुबीत, पण आता उतरत्या वयानुसार ते सुटलं होतं. प्रमाणाच्या बाहेर स्थूल झालं होतं. त्यांना त्यामुळे चालायचे सुद्धा कष्ट होत. बाल्कनीत या टोकापासून त्या टोकापर्यंत 2 फेऱ्या टाकणं सुद्धा त्यांना जमत नसे. पोटात थोडा जडपणा वाटला म्हणजे कधीकधी अट्टाहासानं त्या कठड्यावर हात टेकत टेकत एखाद दुसरी फेरी टाकत, पण मग त्यांना अधिकच त्रास होई. पायांच्या तांबूस गोऱ्या पोटऱ्यांवर उमटलेल्या हिरव्यागार शिरांच्या गाठी तटतटल्यासारख्या होत, दुखू लागत. त्यापेक्षा तासनतास त्या खुर्चीत बसणं बरं वाटे. लांबत्या मांसामुळे लटलटणारा पुष्टदंड लाकडी कठड्यावर टेकून त्या स्वस्थ बसून राहत. सोन्याच्या काडीत बसवलेला जाड भिंगांचा चष्मा पुन्हा पुन्हा पुसून त्या समोर बघत राहत. समोरचा रस्ता फार मोठ्या रहदारीचा नव्हता, पण अगदी शुकशुकाट होता असंही नाही. थोड्या थोड्या वेळानं एखादी मोटार किंवा टॅक्सी वेगात जायची, पण फुटपायरीवर मात्र येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सारखी वर्दळ असे. सायंकाळी कितीतरी जोडपी फिरायला जात, एकमेकांना चिकटून, एकमेकांच्या हातात हात घालून, हसत खेळत. सईबाई अगदी आसुसलेल्या नजरेनं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक जोडप्याला बघत. त्यातल्या कोणाचीच नावं त्यांना माहिती नव्हती, पण मनातल्या मनात ओळखी मात्र झालेल्या होत्या. काळ्या काचांचा चष्मा लावून जाणारा तो इसम आणि त्याची ती अंगानं जरा सुटलेली बायको. त्यांना मुलबळ नव्हतं. सईबाईंना सारखं सारखं वाटायचं त्या दोघांना एखादं तरी मूल व्हायला हवं. तिला, त्या पोरीला कोणीतरी सांगायला हवं की अगं पोरी, थोडं अंग झडव, 16 सोमवार कर नुसतं पाणी पिऊन, आणि मग बघ. अनेकदा त्यांना वाटायचं तिला हाक मारून बोलवावं आणि हे सांगावं, पण त्यांना तसा धीर मात्र झाला नाही. झुळझुळ करणारा रेशमी सदरा घालून जाणारा दुसरा एक तरुण रंगेल असला पाहिजे. छाती तट्ट फुगवून चालतो. हाताच्या बोटात अंगठ्या असतात. अंगठ्यांनी जड झालेली बोटं नाचवत तो मिशीवरनं तर्जनी फिरवतो. फुलांचा वास घेतल्यासारखा श्वास घेतो. लालसर वर्ण, तुकतुकीत चेहरा, अगदी कागदी लिंबासारखा. काहीतरी सांगून तो आपल्या बायकोला पुन्हा पुन्हा हसवत असतो आणि अधूनमधून तिच्या खांद्यावर हात सुद्धा ठेवतो. त्याला तसं करताना पाहिलं की सईबाईचं अंग शिरशिरल्यासारखं व्हायचं. हातावर रेतीच्या कणासारखा काटा फुलायचा. अशाच गोऱ्या गोमट्या कुर्रेबाज तरुणासारखा आपल्याला नवरा मिळायला हवा होता, असं सईबाईंना एकेकाळी लग्नाच्या वयात वाटलं होतं. याच तरुणासारखे कितीतरी गोरे गोमटे आणि उमदे चेहरे पोरसवद्या सईनं आपल्या ऐन वयात उमलत्या मनात खेळवलेले होते. आता या वयात त्या ठेंगण्या खुर्चीत बसल्या बसल्या सईबाईंच्या काळजातला बंदिस्त पक्षी पंखांची फडफड करायचा.
एकेकाळी लग्नाआधी उराशी जपून धरलेल्या त्यांच्या आशा, इच्छा तशाच राहिल्या होत्या, सुकून वाळून खुर्रटल्या होत्या. मनासारख्या तरुणाबरोबर हसत बागडत फिरायचं, लग्नानंतर मधुचंद्राला जायचं, महिन्याच्या पहिल्या तारखेला नवऱ्याचा पगार मोजून घ्यायचा, खर्चाचे खरेदीचे आडाखे बांधायचे, मुलांचं कोडकौतुक करायचं. अशी एक का दोन कितीतरी ढंगदार चित्र सई बघायची. त्याचवेळी मामांबरोबर एकदा बाळू काका आले. सईला बघायला म्हणून नव्हे, तर तिला आपण मोठ्या अंतःकरणानं पदरात घेतलंय हे सांगायला. तिथंच प्रथम सईच्या मनाला तडा गेला. हाताला जपून धरलेलं भांडं कोणाच्या तरी धक्क्यानं मातीत पडावं तसं झालं. 22-23 वर्षांचा तरुण, पण नाव बाळू काका, आणि त्याच नावाला शोभेल अशी तब्येत. तसे ते दिसायला वाईट होते असं नाही. रंग गव्हाळी होता, उंच होता, पण तब्येतीनं हाडकुळे. अंगावर एक खादीचा मळकट्टा असा चुरलेला पायजमा आणि तसाच लांब सदरा, डोकीवर गांधी टोपी. सदऱ्याचे दोन्ही खिसे हाताचा घाम लागून लागून तेलकट्ट मळकट्ट झालेले होते. प्रवासामुळे पायजम्याला जागोजागी फुगोटे आले होते. हातात पिवळ्या रंगाची पिशवी होती आणि पिशवीवर भारत मातेचं आणि चरख्याचं चित्र होतं. ते आले आणि ओट्यावर बसले. मामांशी गंभीर चेहऱ्यानं बोलताना ते टकळी फिरवत सूत कातत होते. आपल्या आयुष्याचा हा अरसिक जोडीदार बघून सईच्या मनाला फुटलेला मोहर जळून गेला होता. एकटी असताना ती रडली सुद्धा होती, पण त्याहून तिला अधिक काही करणं शक्य नव्हतं. तिची आई वारल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं, त्यामुळे तिच्या मामांनीच तिला लहानाची मोठी केली होती. मामा आणि मामी दोघांनाही राजकीय चळवळीचं वेड होतं, पण सईसाठी मामी मागे राहत होती. मिठाच्या सत्याग्रहात फक्त मामा तुरुंगात गेले. सईसाठी मामीनी उडी घेतलेली नव्हती. तुरुंगातच असताना मामांची बाळू काकांशी मैत्री जमली. तुरुंगातून सुटण्याआधी बाळू काकांनी मामांना विचारलं, मामींची इच्छा आहे, पण त्या लढ्यात का नाही उतरत मग? मामा म्हणाले, पदरात भाची आहे, तिच्या लग्नाची चिंता आहे. ती चिंता मिटली की मामीला लढ्यात पडण्याची इच्छा आहे. बाळू काकांनी सईला कधी पाहिलं नव्हतं, तरीही ते म्हणाले, मग ठीक आहे, तुमचा विरोध नसेल तर मी तुमची चिंता मिटवतो की. तुमच्या भाचीला मी पदरी घेतो, मी तिच्याशी विवाहबद्ध होतो. एवढ्या शुष्क आणि अरसिक पद्धतीनं सईचं लग्न जमलं. ओट्यावर बसून सूत कातत असताना बाळू काकांनी गुळाचा एक खडा सईच्या हाती दिला आणि एक खडा आपल्या तोंडात टाकला. फुलपात्र वीधभर वर धरून त्यांनी थंड पाण्याची धार गटागटा गिळली. मामी म्हणाली, मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा. तेव्हा तुसडेपणाकडे झुकलेला इतका गंभीर चेहरा करून त्यांनी वर बघितलं आणि म्हटलं, हातसडीच्या तांदळाचा भात करता येतो ना? एवढ्याशा प्रश्नात विनोद आहे असं समजून बाळू काकांनी टकळीवर सूत गुंडाळता गुंडाळता आपल्या ओठांना किंचित बाक दिला. सईच्या अंगावर गिरणीचं पातळ होतं. त्याच्याकडे लक्ष जाताच ते मामांकडे वळून म्हणाले, हिला तुम्ही अजून खादीचं तत्त्वज्ञान सांगितलेलं दिसत नाही आहे. मामा म्हणाले, आता तुम्ही सांगा. त्यावर दोघेही हसले. आत मामीसुद्धा हसली. त्या दोघांचं ते बोलणं ऐकून सईला क्षणभर ओरडून रडावं असं वाटलं. त्यानंतर पूज्य आप्पासाहेबांच्या आश्रमातल्या नीरस आणि सुतकी वातावरणात सईचं लग्न झालं. टकळीवर कातलेल्या सुताच्या लाड्या एकमेकांच्या गळ्यात घालून ती दोघं विवाहबद्ध झाली. खादीच्या नऊवारी जड साडीमुळे आपण आश्रमाच्या भूमीत रुतून बसलोय असं सईला वाटलं.
ती खोल ऋतून बसल्याची, पूर्णपणे जखडून गेल्याची जाणीव सईबाईच्या मनात कायम घर करून राहिलेली होती. पिंजऱ्यात अडकलेल्या म्हाताऱ्या पोपटासारखा एक पक्षी त्यांच्या काळजात कायमचा अडकला होता. समोरून जाणारी हौशी तरुण जोडपी दिसली की तो पक्षी पंखांची फडफड करायचा. त्यांच्या कानावर ते पंख आपटायचे, त्याचा फडफडाट तिला ऐकू यायचा आणि एका विचित्र विषण्ण मनस्थितीत त्यांचा थकलेला जीव मरगळून जायचा. बाल्कनीतल्या त्या ठेंगण्या खुर्चीत बसल्या बसल्या सईबाई आंधळ्या बाईसारख्या समोर बघत होत्या. डोळ्यावरच्या जाड भिंगावर कापूस पिंजल्यासारखे पांडुरके ठिपके सरकत होते. सकाळीच त्यांना नरूभाऊ निवर्तल्याची बातमी कळाली होती. ती बातमी कळाल्यापासून त्या अस्वस्थ होत्या. क्षणापूर्वी खाजवलेलं अंग क्षणानंतर चुरचुरावं तसं होत होतं. अनेक आठवणींचे बुडबुडे वर येऊन मनातल्या मनात फुटत होते. परसातल्या अशोकाची फांदी बाल्कनीकडे वळली होती. काही पानांची टोकं सईबाईच्या गोऱ्या मावसल दंडाला लाजरा स्पर्श करत होती, पण त्यांचं लक्ष नव्हतं. एरवी या अशोकाला त्यांच्या मनात एक स्थान होतं. वयाची 35 उलटेपर्यंत त्यांना मूल झालेलं नव्हतं. मुलासाठी त्यांचा जीव तुटत होता. त्यावेळी कुणीतरी एका बाईनं त्यांना खात्रीचा म्हणून एक उपाय सांगितला होता की रात्री नग्न होऊन रोजच्या रोज काही दिवस अशोकाच्या बुंध्यावर लाथा मारायच्या. तो उपाय ऐकून सईबाई मनातनं थरथरल्या होत्या. रात्रीच्या अंधारात काचेच्या पेटत्या हंडीसारखा आपला देह अशोकापाशी उभा आहे या कल्पनेनं त्या चुरल्या होत्या. तो उपाय त्यांनी कधी केला नव्हता. त्यावेळी त्या पेटकरांच्या वाड्यातल्या 1.5 खाणात राहत होत्या. वाडा गजबजलेल्या वस्तीत होता. कुठे एकांतात अशोकाचा वृक्ष दिसलाच नव्हता. गेल्या 4-5 वर्षामागं जगननं हा बंगला बांधला होता. तिथे मूळचंच अशोकाचं झाड होतं. ते तोडावं असं चाललं होतं, पण ते तोडू नये असा सईबाईंनी हट्ट धरला होता. एरवी जगन आईचं काही एक ऐकून न घेणारा, आईशी तुसडेपणानं वागणारा. पण काय त्याच्या मनात आलं कोण जाणे. बंगल्याच्या भिंतीला चिकटलेला तो वृक्ष त्यांनी तसाच ठेवून दिला. त्या वृक्षाच्या थरथरत्या पानांकडे बघत सईबाई तासनतास बसून असत. नख बोचल्यासारखी ती पानं त्यांच्या दंडाला बोचत होती. फांदीवर बसलेला काळा तुकतुकीत कावळा त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघत होता. चाळ बांधून नाचल्यासारख्या फांद्या नाचत होत्या, पण सईबाईंचं लक्ष नव्हतं. कसल्या तरी जुन्या गूढ आठवणी त्या गुरफटून गेल्या. लग्न होऊन 4-5 वर्ष झाली होती आणि एकदा दौऱ्यावर असताना अकस्मात बाळूकाकांना पोलिसांनी अटकेत टाकलं. सईबाई लहानपणापासून बघत आल्या होत्या. मामा वेळी अवेळी उठत तुरुंगात जात, पण त्यावेळी मामीला सोबत सईची होती. लग्न झाल्यानंतर बाळूकाका तुरुंगात गेले ते आगाऊ सूचना न देता, घरची कसलीही व्यवस्था न लावता परस्पर गेले तुरुंगात. सईबाई भ्याल्या, गडबडून गेल्या. लग्न झाल्यापासून त्यांना त्यांच्या कल्पनेतलं संसार सुख कधी मिळालंच नव्हतं. पहावं तेव्हा बाळूकाका दौऱ्यावर असत, परत येत तेव्हा त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची सदैव वर्दळ. थेट उत्तर रात्रीपर्यंत त्यांच्या बैठका चालत. वाट बघून बघून जांभया देत सईबाई स्वयंपाकघरात झोपी जात. बाळूकाका तुरुंगातनं कधी सुटून येतील सईबाईंना काही कल्पनाच नव्हती. त्यामुळे आपल्याला आता बरेच दिवस एकट्या एकट्यानं काढले पाहिजेत, सुनं सुनं जीवन असं ढकललं पाहिजे या विचारानं त्या भ्यायल्या होत्या. पण भिवून सुटका नव्हती. पेटकरांच्या वाड्यात तळमजल्यावर त्या राहत होत्या. रस्त्याच्या बाजूला त्यांची खोली होती. खोलीच्या खिडकीत त्या बसलेल्या असत. कधी विषण्ण मनानं तर कधी धुंद आणि उत्तेजित मनानं. रस्त्यावरून जाणारे अनेक पुरुष वळून वळून खिडकीकडे बघत पुढे जात, खिसे चाचपीत काहीतरी विसरल्याचा आविर्भाव करत मागे फिरत पुन्हा वळत, खिडकीकडे बघत हसल्यासारखं करत.
काही जण तर अगदी नेमानं तिथे घिरट्या घालीत. त्यातले काही जण थोडा आगाऊपणा करून आवारात येत आणि खोटे पत्ते विचारत. सई तर त्यावेळी ऐन 25शीत होती. धुंदीनं धगधगत होती. निसरड्या फरशीवर उभी होती. तोल सुटून कधीही घसरली असती, पण आपण तोल सावरून उभे आहोत याचं तिलासुद्धा खूप नवल वाटे. एकदा दिवे लागणीच्या सुमाराला नरूभाऊ आले. ते पूर्वी कधीही घरी आले नव्हते. ते येणार आहेत हे सईबाईंना माहिती होतं, कारण त्या दिवशी सकाळच्या डाकेनं बाळूकाकाचं पत्र आलं होतं आणि त्यात नरूभाऊ येतील, योग्य ती मदत करतील असं लिहिलं होतं. हे नरूभाऊ कोण, केवढे असतील, कसे दिसत असतील, ते कसली मदत करणार आहेत, या विचारांनी सईबाईचं हृदय काहीसं धडधडलं होतं. चमत्कारिक अनोळखी स्पंदनं चालू झाली होती. शरीरावर आणि मनावर पिसं हुळहुळत होती. सायंकाळी नरूभाऊ आले. नरूभाऊंचा तोंडावळा तसा तरतरीत होता. दिसण्यात ते काळे पण तुकतुकीत होते. पण एकूण ढब बाळूकाकासारखी फाटकी. वयानं 35कडे असतील. त्यांची जीभ खूप बोलघेवडी होती. स्वभाव विनोदी होता. ते खूप खूप बोलत, पण त्याहीपेक्षा त्यांना खूप अधिक बोलायचं आहे असं वाटावं एवढी त्यांची जीभ नाचे. ओठावरून जीभ फिरवत ते ओठ ओले करत त्यांना तो छंदच होता. हसता हसता ते डोळे मिचकवत. पहिल्यांदा सईबाईंना वाटायचं की नरूभाऊ काहीतरी सूचित करतायत, पण ते तसं नव्हतं. त्यांना त्या एक सवयीच होत्या. ते आले आणि पहिल्याच भेटीत त्यांनी अनेक वर्षांचे ऋणानुबंध असल्याप्रमाणे गप्पा गोष्टी केल्या, खूप विनोद केले. आपण स्वतः हसले, सईबाईंना हसवलं. बाळूकाका देशासाठी म्हणजे आम्हा सगळ्यांसाठी कष्ट भोगतायत, तेव्हा तुमच्या व्यक्तिगत सुखासाठी, स्वास्थ्यासाठी सगळं ते करणं हे आमचं कर्तव्य आहे असं सांगून नरूभाऊंनी 50 रुपये सईबाईच्या हातात दिले आणि ते निघून गेले. नरूभाऊंचं सायकली दुरुस्त करण्याचं आणि त्या भाड्यानं देण्याचं दुकान होतं. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ते हरेक तऱ्हेची मदत करत. आठवड्यातून एकदा तरी ते सईबाईच्या घरी फेरी टाकत. बहुधा रात्री दुकान बंद झाल्यावर येत. हसत खेळत गप्पा रंगवीत 2-2 तास कसे जात ते कळतसुद्धा नसे. कधीकधी येताना ते भाज्या आणीत, कधी फळं. दर महिन्याला 50 रुपये देत. 1-2दा त्यांनी खादीच्या साड्यासुद्धा आणल्या होत्या. नरूभाऊ गेले की सईबाईंच्या मनात विचार येई की सगळ्यांना सोडून घरी मदत पोचती करायला बाळूकाकांनी नरूभाऊंना निवडलं, त्यात त्यांचा काही हेतू असेल का? नरूभाऊ दिसायला बरे नव्हते, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला ओढ वाटणार नाही असं तर बाळूकाकांना वाटलं नसेल. सईबाईंना हसू येई. पेटलेली आग काय काय जाळेल याचा नेम नसतो, पण पेट घ्यायचा नाही म्हणून त्या परोपरीनं काळजी घेत होत्या. नरूभाऊ आले की त्या खोलीचे दरवाजे खिडक्या उघड्या ठेवत. कसले मोह व्हायला नकोत म्हणून. दूर बसत, माफक बोलत, त्याहीपेक्षा माफक हसत. पण एक, नरूभाऊंनी वारंवार यावं, खूप खूप बोलत बसावं, हसत बसावं असं मात्र त्यांना राहून राहून वाटत असे. बाळूकाका तुरुंगातून सुटून येईपर्यंत त्यांनी आपला तोल सांभाळला याचा सईबाईंना अभिमान वाटे. बाळूकाका घरी आले तरी नरूभाऊ वारंवार पूर्वीसारखेच घरी येत, तासनतास बोलत बसत. बाळूकाका असले म्हणजे त्या नरूभाऊंशी मोकळेपणानं बोलत. पण पुढे पुढे नरूभाऊंशी असलं मोकळेपणाचं बोलणं बाळूकाकांना आवडत नाही आहे हे सईबाईच्या लक्षात आलं. बाळूकाकांनी एखादा स्पष्ट शब्द उच्चारून आपली नापसंती कधी व्यक्त केली नाही, पण सईबाईंना ती नापसंती जाणवत होती. गावातही लोक नरूभाऊवरनं संशय घेतात हे त्यांच्या कानावर आलं होतं आणि मग एकाएकी काय झालं ते कळलं नाही. बाळूकाकांनी सांगितलं किंवा सूचित केलं म्हणून
का नरूभाऊंनी स्वतःशीच ठरवलं म्हणून ते कळलं नाही, पण नरूभाऊ घरी येण्याचे बंद झाले. त्याचवेळी सईबाईंना प्रथम दिवसही गेले आणि एकदा बाळूकाका बोलू नये ते बोलून गेले. ते म्हणाले, जन्माला येणारं पोर नरूभाऊसारखं दिसलं नाही म्हणजे झालं. ते ऐकून सईबाई सरळ आतपर्यंत करपून गेल्या. काही दिवस तर त्या अगदी शिळेसारख्या थंड आणि जड झाल्या. दिवस गेल्यापासून त्यांना सारखं वाटायचं आपल्याला मुलगा व्हायला हवा आणि तो थेट आपल्यासारखा देखणा दिसायला हवा. पण बाळूकाकांनी ही डागणी दिल्यानंतर आपला मुलगा देखणा नाही दिसला तरी चालेल, पण तो ज्याचा आहे त्याच्यासारखा दिसू दे, त्याचं रूप बाळूकाकांचं येऊ दे, हाच सईबाईंनी एकुलता एक ध्यास घेतलेला होता. बाळंत होईपर्यंत आपल्या पोटातला जीव जपण्यापेक्षा त्यांनी आपल्या मनातला हा ध्यासच रात्रंदिवस जपला. आणि हे कसं झालं कोण जाणे, जगनचं रूप बघताच जो तो चापा पाहायला लागला. ज्याला त्याला जगनचं रूप बघून नरूभाऊंची आठवण यायला लागली. बाळूकाका कधी काही बोलले नाहीत, पण त्यांनी जगनला घेऊन कधी त्याचं कौतुक केलं नाही. पुढे त्यांना तुरुंगातच अकस्मात मृत्यू आला, तोही संशयास्पद. सईबाईंनाच नाही तर अनेकांना संशय होता की ती बाळूकाकांची आत्महत्या असावी. असेलच असं नाही, पण असावी. दरम्यान खूप वर्ष लोटली. सईबाईंना कधी तीव्रतेनं आठवण झाली तर ती नरूभाऊंचीच होत असे. त्यांना वाटे या सगळ्या दुर्दैवी प्रकारात खरा बळी कोण गेला तर तो नरूभाऊ. बाळूकाका तुरुंगात असताना सगळे मित्र नातेवाईक दूर राहिले, त्यावेळी मदत केली ती फक्त नरूभाऊंनी, आणि तीही कसलीही इच्छा न धरता, कसलीही अपेक्षा न करता. आणि त्यांच्या नशिबी काय, तर त्यांच्या चारित्र्यावर एक डाग, आणि तोही निष्कारण. इतकी वर्ष लोटली, जगनसुद्धा लहानाचा मोठा झाला. तोही नरूभाऊंचा उघडपणे आणि सईबाईच्या मनात नद्वेषच करतो. पण नरूभाऊंनी आपल्या मनाचा एक कप्पा कापूनच टाकला. ते परत कधीसुद्धा आले नाहीत. इतकंच नाही तर ते त्या रस्त्यानं सुद्धा कधी फिरकले नाहीत. बाळूकाकांच्या निधनाची बातमी आली तेव्हासुद्धा ते कधी सांत्वनासाठी आले नाहीत. सईबाई त्या ठेंगण्या खुर्चीत बसून गेल्या कित्येक वर्षातली ती कडवट चित्र धावत्या नजरेनं न्याहाळत होत्या. तेवढ्यात त्यांना लांबून प्रकाशाचे खूप ठिपके दिसले. ते जवळ 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 सरकत होते. अचानक त्यांच्या मनात चोर लपला. त्यांनी पटापटा दिवे घालवले, अंधार केला, बाल्कनीच्या खिडक्या लावून घेतल्या. आपल्याच घरी त्या चोरासारख्या अंधाराच्या पोटात लपल्या. खिडकीच्या फटीतून त्या दबा धरून बघत राहिल्या. प्रेतयात्रा सरकत होती. बत्त्यांचे ठिपके, लोकांचे ठिपके चष्म्याच्या जाड काचांवर उमटत होते, सरकत होते. पण सईबाईंना कळत नव्हतं की ही नरूभाऊंचीच प्रेतयात्रा आहे का दुसऱ्या कोणाची आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जयवंत दळवी लिखित कथा यात्रा. ही यात्रा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. या कथेचा हा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.